ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया. तर आता पाहणार आहोत आपण की कशा पद्धतीने सायलीचा सर्व भूतकाळ अर्जुनच्या समोर येणार आणि सायली तन्वी असल्याचं गुपित शेवटी अर्जुनला समजणार. आता नेमकं कसं आणि काय घडतं या सर्व गोष्टी आपल्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया. तर इकडे आपण पाहिलं होतं की सायली आणि अर्जुन हे दोघंजणं देवदर्शनाला निघालेले असतात. लहानपणी सायली ज्या ठिकाणी फुलं घ्यायची आजही सायलीने त्याच ठिकाणी फुलं खरेदी केलेली असतात. मग आता फुलं घेऊन ती चाललेली असताना अर्जुन तिला म्हणतो, बायको अगं तू कशाला घेतेस फुलं, दे माझ्याकडे मी घेतो, उगाच कशाला तुला चालताना त्रास. त्यावर सायली म्हणते, नाही नको मी घेते. अर्जुन तिला सांगत असतो की अगं कशाला, दे माझ्याजवळ मी घेतो. सायली म्हणते, अहो मी सांगितलं ना तुम्हाला मी घेईल म्हणून, माझ्याकडे असू देत नाही फुलं, माझ्याकडे राहिल्याने काय फरक पडतो आहे. त्याबरोबर आता ती म्हातारी त्या दोघांचं हे भांडण बघून हसते. त्यावर मग सायली अर्जुन म्हणतात, काय झालं आजी, तुम्ही का हसताय अशा. त्यावर मग ती म्हातारी आजी सांगायला लागते, काही वर्षांपूर्वी एक लहान मुलगी अशीच अगदी तिच्या आईवडिलांबरोबर यायची आणि इकडे आल्याच्या नंतर हट्ट धरायची की फुलांची टोपली तीच घेणार, ओटीचं साहित्य तीच घेणार आणि हट्ट धरायची आणि सगळं स्वतःच घ्यायची. त्याबरोबर मग सायली म्हणते, आताही येते का ती लहान मुलगी तुमच्याकडे. त्यावर मग आजी सांगते, अगं आता ती लहान मुलगी तुझ्यासारखी मोठी झाली असेल. त्याबरोबर सायली म्हणते, अच्छा. मग ती आजी सांगते की अगं काय झालं कालांतराने काय माहिती, त्या मुलीचे आई बाबा ती मुलगी येणं अगदी बंदच होऊन गेलं, ते पुन्हा आलेच नाही गं माझ्याकडे. आज तुला पाहिलं ना तर त्या मुलीची आठवण आली, खूप गोड चांगली आणि लाघवी मुलगी होती बघ ती. बरं जा, देवदर्शनाला आली आहेस ना, दर्शन घे, उगाच उशीर व्हायला नको देवाच्या कार्यात. काय. मग सायली आणि अर्जुन जायला लागतात. जाताना ती बाई सायलीला सांगत असते, ती मुलगी तुझ्यासारखीच होती. आणि मग आता सायली आणि अर्जुन तिकडनं निघतात. आता त्या बाईलासुद्धा म्हणजे लहानपणीच्या तन्वीला बघितल्याचा सायलीमध्येच भास झालेला असतो. ती बाई म्हणते, आजपर्यंत एवढ्या मुली येऊन गेल्या इकडनं, पण ह्या पोरीसारखी पोर काही मला त्या पोरीवानी वाटलीच नाही. आज असं वाटलं की ती लहानपणीची जी पोर यायची तीच येऊन माझ्यामोरं उभी राहील. असं वाटायचंच कधीतरी. चला कामाला लागायला हवं असा विचार करत ती पुन्हा गजरे आणि हार बनवायला घेते. आता ती तिच्या कामामध्ये व्यस्त असते आणि सायली व अर्जुन हे दोघंही जण तिकडनं निघालेले असतात. आता रस्त्याने चालत असताना अर्जुन हा सायलीला म्हणत असतो, बायको देवदर्शन झालं की मग आपण लवकरच घरी जायचं का. सायली म्हणते, हो मग घरी तर जायचंच आहे, तसंही तुमच्याबरोबर फिरायचं म्हटलं तर नुसते अलार्म आणि मला काही इंटरेस्ट नाही आहे अलार्म ऐकण्यात. त्यानंतर अर्जुन म्हणतो, तू मला टॉन्ट मारू नकोस. आता दोघं नवरा बायको बोलत चाललेले असतात. आता सायलीला ऊन जसं वाढत जातं तसा थोडा त्रास जाणवू लागतो. सायलीला आता थोडा थकवा वाटतो. ती अर्जुनला म्हणते, मला ना आत्ता हळूहळू थोडं थकल्यासारखं वाटत चाललं आहे. अर्जुन तिला म्हणतो की हळूहळू चढ, म्हणजे तुला फार त्रास नाही होणार. मग सायली आणि अर्जुन दोघं जण हळूहळू चालत असतात. आता हळूहळू चालत ते दोघंही जण आता पार मंदिरापर्यंत पोहोचतात. आता रस्त्याने चालत असताना सायलीला तिच्या त्या बालपणीच्या आठवणी आठवत असतात. पायऱ्यांवरून जेव्हा ती चढत असायची तेव्हा प्रतिमा आत्या आणि रविराज काका तिला सतत सांगायचे, तन्वी पळू नकोस हळू चाल, तन्वी पळू नकोस हळू चाल. आणि तिला ते शब्द आठवत असतात, हळू चढ पडशील, हळू चढ पडशील. पण तिला तन्वी हळू चढ हे आठवत नसतं, तिला तिचं नाव लक्षात येत नसतं. मग आता ती विचार करते की मला असं चित्र नक्की कुणाचं दिसतंय, पण ती विचार करते की जाऊ दे, सोडून द्यावं, आपण चढायला हवं, त्याच्यावरती फोकस करायला हवा. सायली चढत असते. हळूहळू आता तिला ते स्वप्न आणखीन घनदाट दिसतं. मंदिरात पोहोचल्यानंतर गाभाऱ्यापर्यंत जात असताना तर तिला आणखीन जुने प्रसंग हळूहळू आठवत जातात. कसं ते लोक रस्त्याने जायचे, कसं तिथे गेल्यानंतर पहिले पायरीचं दर्शन घ्यायचे, मग कसे हळूहळू वरती यायचे, वरती आल्यानंतर कशी ती घंटा वाजवायची, ते सगळं सायलीच्या डोळ्याखालून आता पटापट जात असतं. सायलीला कळत नसतं की हे सगळं आपल्याला काय दिसतंय. मग तिला आठवत असतं की तिच्याबरोबर 2 व्यक्तीसुद्धा होते. सायली विचार करते की ते 2 व्यक्ती जे मला दिसत आहेत ते कोण असतील.
माझे आई बाबा? नाही नाही नाही, मी उगाच नसते विचार करायला नको. मग आता बघता बघता गाभाऱ्यात पोहोचल्याच्या नंतर सायली तिच्या हातातलं ओटीचं साहित्य गुरुजींना देते आणि म्हणते, नमस्कार गुरुजी. गुरुजी म्हणतात, अरे वा, सुभेदारांचे सुपुत्र आणि सुनबाई चक्क आज इकडे आमच्याकडे देवदर्शनासाठी. वा वा वा, बघून खरंच आनंद झाला. पण आज देवदर्शन कसं? त्यावर मग सायली म्हणते की घरात सगळं सुखासमाधानाने व्हावं, छान व्हावं, असं आईला साकडं घालायचं आहे म्हणून आलो. त्याबरोबर गुरुजी म्हणतात, ठीक आहे, मी हा प्रसाद दाखवतो. आणि ते प्रसाद दाखवतात आणि सायली अर्जुनला म्हणतात, नमस्कार करा. सायली अर्जुन नमस्कार करतात. सायली आता मनातल्या मनात म्हणत असते, देवी आई, आमच्या घरावर सध्या जे काही संकट ओढावलं आहे, घरात जे काही सुरू आहे ते सगळं तुला तर माहिती आहेच गं. तुझ्यापासून आजपर्यंत काहीही लपलेलं नाही आहे आणि यापुढेही काही लपणार नाही आहे. त्यामुळे घरातलं सगळं संकट दूर कर आणि माझं सगळं छान आणि व्यवस्थित पार पडू दे. त्याबरोबर अर्जुनसुद्धा आता मागणं मागत असतो, माझा तुझ्यावर म्हणजे फार काही विश्वास, फार काही श्रद्धा नाही आहे. जेव्हापासून सायलीबरोबर लग्न झालं तेव्हापासूनच कुठेतरी मी तुझ्यासमोर हात जोडायला लागलो. तिनेच मला तुझं महत्त्व पटवून दिलं. त्यामुळे आता तिचं सगळं छान होऊ दे हीच प्रार्थना मी तुझ्याकडे करतो. त्यानंतर मग गुरुजींना नमस्कार करून सायली आणि अर्जुन हे दोघंही तिकडनं निघतात. आता निघताना मग सायली ही पुन्हा पायऱ्यांवरून उतरत असते. उतरता उतरता तिला एक कुल्फीवाला दिसतो. सायली म्हणते, कुल्फी, मला मावा कुल्फी घ्यायची आहे. अर्जुन म्हणतो, मावा कुल्फी? हे बघ बायको, मॉमने आधीच सांगितलं आहे की बाहेरचं काहीही खायचं वगैरे नाही आहे आणि तुला तर डायरेक्ट आईस्क्रीम हवं आहे. नको नको, आईस्क्रीम वगैरे नको. हे बघ, जर घरी जाऊन तुला सर्दी खोकला झाला किंवा काही इतर त्रास झाला ना तर मॉम तुला नाही तर मला रागवेल आणि मला बोलेल की मी तुला कशाला खायला दिलं म्हणून. त्यामुळे उगाचच्या उगाच हट्ट धरू नकोस. चल लवकर, आपल्याला उशीर होतो आहे, घरी जाऊया. त्यानंतर मग तुला काय करायचं ते तू कर. सायली म्हणते, अहो असं काय करताय, मी कुठे एवढं काहीतरी महागातलं मागते, मलाही कुल्फी तर मागते ना, द्या ना मला प्लीज. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, बायको नको ग प्लीज. सायली म्हणते, अहो मला खावीशी वाटते. आता माझा नवरा माझा एवढाही हट्ट पुरवू शकत नाही का की बायकोला मलाही कुल्फी खावीशी वाटते आणि तिची एवढीशी इच्छा पूर्ण करायचं सोडून उलट तुम्ही तिला हट्ट करतेस असं म्हणताय. काय बाबा तुम्ही, म्हटलं होतात की तुम्ही माझे हट्ट पुरवाल म्हणून आणि आत्ता एवढीशी कुल्फी देत नाही आहात. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, घेऊया कुल्फी घेऊया. आणि मग सायली आणि अर्जुन त्या कुल्फीवाल्याकडे येतात. अर्जुन हा त्याला सांगतो की या मॅडमना जे हवं आहे ते दे. मग सायली म्हणते, मला 2 मलाई कुल्फी. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, बायको 2? आत्ता तर म्हणाली होतीस ना की 1 खाशील म्हणून. सायली म्हणते, अहो एकीने काय होतं, 2 हव्यात मला प्लीज. हो ऐका, हो 2 खाऊ देत ना. कितीतरी वर्षानंतर मी इथली मलाई कुल्फी खाणार आहे. तुम्हाला माहिती आहे, पूर्वी मी इथली मलाई कुल्फी नेहमी खायचे. आता अर्जुनला प्रश्न पडतो की हे आमचं कुलदैवत आहे. सायली अनाथ आश्रमात लहानाची मोठी झाली आहे, मग तिचा काय संबंध आमच्या कुलदैवताजवळ? ती इथे कशाला आली असेल, ते पण लहानपणी वारंवार इथे कुल्फी खाल्ली कशी असेल तिने? सायली म्हणते, अहो असं काय बघताय, खरंच घ्या ना कुल्फी. त्याबरोबर आता मग लगेचच तो जो कुल्फी विकणारा असतो तो सुद्धा सांगतो की लहान असताना खरंच अशी एक मुलगी यायची आणि ती 2 हातात 2 कुल्फी खायची. आणि लक्षात राहण्यासारखी गोष्ट अशी की तिला तिचे आई वडील आता कसे तुम्हाला हे साहेब नको नको म्हणतायत तसेच नको 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 म्हणायचे, सर्दी पडसं होईल सांगायचे, पण ती मुलगी कधीही ऐकायची नाही. 2 हातात 2 कुल्फ्या घेऊन खायची. तुमच्यासारखीच होती अगदी. आता इकडे अर्जुनला प्रश्न पडतो, हे कसं शक्य आहे? म्हणजे मगाशी ती म्हातारी आजीसुद्धा असंच म्हणाली आणि आता ही लोकंसुद्धा असंच, नक्की काय गडबड आहे, एवढे योगायोग? मग आता सायली म्हणते, अहो द्या ना कुल्फी घेऊन, कुठल्या विचारात रमलात? मग अर्जुन म्हणतो, हो हे घे. आणि तो आता सायलीच्या हातामध्ये ताबडतोब कुल्फी घेऊन देतो. सायली अगदी आनंदाने मस्त चवीने कुल्फी खात असते. त्यानंतर मग अर्जुन आता सायलीकडे बघतच राहिलेला असतो. त्याच्या मनामध्ये प्रश्नांचं विचारांचं काहूर माजलेलं असतं. पण आता तो ते सगळं शांत करतो आणि म्हणतो की नाही, सध्या मला सायलीला व्यवस्थित घरी घेऊन जायचं आहे. मग आता सायलीची कुल्फी खाऊन झाल्यावर तो विचारतो, निघायचं का आपण? सायली होकार देते. मग सायली आणि अर्जुन दोघंजणं तिकडनं निघतात. अर्जुन म्हणत असतो, आपण लवकरच घरी पोहोचलो तर बरं होईल, नाही म्हणजे तुलासुद्धा काही त्रास होणार नाही ना. दोघंजणं आता चाललेले असतात.
अर्जुनच्या डोक्यातनं आणि मनातनं सुद्धा ते विचार काही जात नसतात. ते विचार म्हणजे की एवढं कसं साम्य असू शकतं, एवढं कसं सेम टू सेम घटना घडलेल्या असू शकतात. तो कुल्फीवाला तोही तेच बोलला, नंतर ती फुलवाली तीही काहीतरी असंच बडबडली. नक्की काय आहे या सर्वाचा अर्थ काही कळत नाही आहे. अर्जुन त्याच्या विचारात मग्न असताना सायली म्हणते, अहो काय हो, काय झालं? त्यावर अर्जुन म्हणतो, कुठे काय? सायली म्हणत असते, एरवी एवढी बडबड करत असता ड्राईव्ह करताना, आज एवढी शांत ड्रायव्हिंग, काही झालं आहे का? त्यावर अर्जुन म्हणतो, नाही काही नाही. सायली म्हणते, मला खात्री आहे तुम्ही ना माझ्यापासून काहीतरी लपवताय, पण ते काय लपवताय हे मला माहीत नाही आहे. पण प्लीज, तुम्हाला माहिती आहे मला तुम्ही काही लपवलेलं आवडत नाही, त्यामुळे जर काही लपवत असाल तर तसं करू नका, मला सांगून टाका. अर्जुन म्हणतो, नाही काही नाही. मग तो गाणी चालू करतो आणि म्हणतो, तू जरा गाणी ऐक, शांतपणे प्रवास कर, म्हणजे तुला आराम वाटेल, छान वाटेल. सायली आता गाणी ऐकत असते. बघता बघता आता संध्याकाळ होत येते. आता हळूहळू रात्र होत येते. आता जशी जशी रात्र वाढत चाललेली असते तसं तसं सायलीला त्यांचा 22 वर्षांपूर्वी घडलेला अपघात आठवायला लागतो. कारण रात्रीचाच अशाच एका सुनसान रस्त्यालाच त्यांचा अपघात झालेला असतो. मग आता रात्रही होत आलेली असते आणि गाडीला रस्ताही मोकळा असतो, त्यामुळे अर्जुनसुद्धा गाडी सुसाट पळवत असतो. आणि त्यावेळी सायली आता गाडी फास्ट झाल्यामुळे आणखीन घाबरते आणि तिला त्या गोष्टी आठवत असतात. त्या सगळ्यामुळे तिला आणखीन जास्त त्रास होतो आणि ती जोरात म्हणते, थांबवा. त्याबरोबर अर्जुन गाडी थांबवतो आणि विचारतो, काय झालं? अचानक अशी रस्त्यात मध्येच का गाडी थांबवायला सांगितलीस? आर यू ओके? तुला बरं वाटत नाही आहे का? त्यावर सायली म्हणते, हो बरं वाटत नाही आहे. अचानक काय झालं काहीच कळत नाही आहे. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, काही एवढं काळजी करण्यासारखं नाही आहे. मगाशी मी सांगत होतो ना, बाहेरची कुल्फी खाऊ नकोस, अरबट चरबट घेऊ नकोस, ऐकलं नाहीस ना माझं, त्यामुळे त्रास होतोय तुला. सायली म्हणते, नाही, मला माझा घडलेला अपघात आठवला. अर्जुन म्हणतो, तुझा आणि ॲक्सिडेंट? त्यावर सायली म्हणते, हो माझा ॲक्सिडेंट आणि माझ्या आईबाबांचा पण. आम्ही तिघं एकत्र अशा सुनसान रस्त्याने जात होतो. गाडी अशीच वेगात होती आणि आमचा अपघात झाला. मागून येऊन आम्हाला एका मोठ्या ट्रकने ठोकलं आणि गाडी दरीत कोसळली. त्याबरोबर आता अर्जुन म्हणतो, काय बोलतेस तू हे बायको? त्यावर सायली म्हणते, हो मी खरंच सांगते, गाडी दरीत कोसळली, आई बेशुद्ध झाली, बाबा बेशुद्ध झाले. मी मागे बसले होते ना, त्यामुळे मला नाही लागलं, मी शुद्धीवर होते. मग आईला आणि बाबांना हाका मारून उठवण्याचा मी प्रयत्न केला, पण ते दोघंही उठतच नव्हते. मग मी मदत मागण्यासाठी प्रयत्न केला, खूप आवाज दिले, पण रस्ता सुनसान होता, त्यामुळे कोणीच नाही आलं मदतीला. मग मी विचार केला की थोडं पुढे जाऊन कुठे मदत वगैरे मिळते का बघते. म्हणून मग मी थोडी पुढे जात गेले. थोडी पुढे करता मी इतकी पुढे निघून गेले की नंतर ना मला माझाच रस्ता कळत नव्हता. मला आठवतच नव्हतं की मी नेमकी कुठे गेली आणि मला मागे येतच नाही आलं. आता हे सगळं ऐकल्यावर अर्जुनला आठवतं की असं सेम तर रविराज काकांनी सांगितलं होतं. असं तर तन्वीचं आणि त्यांचं ॲक्सिडेंट झालं होतं तेव्हा घडलं होतं. पण आता अर्जुन सायलीला हे सगळं विचारत नाही किंवा काही बोलतही नाही. तो सायलीला म्हणतो की ठीक आहे, इट्स ओके, काही एवढं काळजी करण्यासारखं नाही आहे, थोडा वेळ आराम केलास की तुला आपोआप बरं वाटेल, रिलॅक्स हो. मग अर्जुन सायलीला थोडा वेळ तिथे थांबवतो, पाणी वगैरे देतो आणि बरं वाटल्यावर मग ते दोघं पुन्हा प्रवासाला लागतात. तर दुसऱ्या बाजूला जो अश्विन असतो तो प्रियाला जेलमध्ये भेटायला गेलेला असतो. कारण प्रियाने पूर्णा आजीला फोन करून सांगितलेलं असतं की मी प्रिया आहे आणि मी गर्वदर आहे तुझी तन्वी. आणि हे सगळ्यामुळे पूर्णा आजीला त्रास झालेला असतो आणि याचा राग अश्विनला आलेला असतो. अश्विन आता हॉस्पिटलला येतो आणि प्रियाला कडक शब्दात धमकी देतो आणि सांगतो की हे बघ, तुला काय करायचं आहे ते तू कर, हे तुझं मूल, तुला जगायचं असेल तर जग, मरायचं असेल तर मर. ऑलरेडी तू आमचं आयुष्य खूप स्पॉईल केलं आहेस, खूप डिस्टर्ब केलं आहेस आणि आता तर तुझ्यामुळे पुन्हा एकदा पूर्णा आजीला त्राससुद्धा झाला आहे. त्यामुळे पुन्हा आमच्या आयुष्यात येऊन आम्हाला छळण्याचं हे तू जे काही सुरू केलं आहेस ना ते सगळं प्लीज बंद कर. आणि आता लक्षात ठेव, तू कुठल्याही पद्धतीने कुठल्याही रस्त्याने कितीही प्रयत्न केलेस ना माझ्या घरात घुसण्याचा, तरी मी तुला घुसू देणार नाही आहे. आणि माझ्या घरच्यांनी तुला दया दाखवली, तुला घरात घ्यायचा विचार केला ना, तरीसुद्धा मी त्यांना सांगेन की जर तुम्ही या मुलीला घरात घेतलंत ना तर मी हे घर सोडून जाईन. आणि ऑफकोर्स सगळ्या फॅमिलीना आपली मुलं प्रिय असतातच आणि माझ्या घरच्यांचा माझ्यावर खूप जीव आहे हे मला माहिती आहे. त्यामुळे
मला कोणी घर सोडून जाऊ देणार नाही आणि त्यामुळे तुला कोणी घरात घेणार नाही. म्हणून सांगतो, हे तुझे सगळे प्रयत्न आहेत ना, हे फुकट जात आहेत. बंद कर हे केविलवाणे प्रयत्न. तुला आम्ही घरात घेणार नाही आणि पुन्हा जर काही केलंस ना असं पत्रबित्र किंवा फोन बिन, तर याद राख तुझी गाठ माझ्याशी आहे, ह्या डॉक्टर अश्विन सुभेदारशी. आतापर्यंत माझं प्रेम पाहिलं आहेस, पण यापुढे माझा राग पाहावा लागेल, इतकं विचित्र वागू नकोस. आणि त्यानंतर अश्विन तिकडनं निघून जातो. सगळंच पाण्यात गेलं असं दुःखाचं फिलिंग प्रियाला येतं. तर इकडे आता अर्जुन आणि सायली हे घरी पोहोचत येतात. आता घरी आल्याच्या नंतर सायलीचा चेहरा कोंबलेला असतो. कल्पना सायलीला विचारते, सायली काय गं, तुझा चेहरा इतका असा का दिसतोय, काय झालं, रस्त्यात काही त्रास झाला का? त्याबरोबर प्रताप म्हणतो, हो सायली, अगं एरवी तर देवदर्शन वगैरे करून आल्यावर तू अगदी उत्साही असतेस, प्रसन्न असतेस, मग यावेळी तुझा चेहरा इतका बारीक का वाटतोय, काही झालं का वाटेमध्ये, कोणी काही बोललं का तुम्हाला? त्यावर मग सायली काही बोलत नाही, मी जरा खोलीत जाऊन आराम करते असं ती सांगते आणि वरती जाते. तर अर्जुन सांगत असतो की काही नाही, प्रवासामुळे तिला थकवा आला आहे, प्रवासाचाच तिला त्रास झाला आहे, हल्ली तिला प्रवासाची सवय उरलेली नसल्यामुळे. पण आता हे पुढचे जे काही 9 महिने आहेत त्यामध्ये मला तुम्ही तिला कुठेही न्यायला सांगू नका, मी तिला कुठेही नेणार नाही आहे, तिला घरीच राहू द्या आणि आराम करू द्या. मॉम, तू हट्ट केलास देवदर्शनाला जा म्हणून सायली निघाली, जर तू हट्ट केला नसतास तर ती निघाली नसती. हे बघ, मला मान्य आहे तुला खूप काळजी वगैरे वाटते आम्हा सगळ्यांची, पण प्लीज जोवर सायलीला दिवस पूर्ण होत नाही तोवर हे देवदर्शन वगैरे नको प्लीज. त्यानंतर मग कल्पना, हो हो चालेल, तुम्ही नका कुठे परत बाहेर जाऊ असं सांगते. त्यानंतर मग आता ताबडतोब इकडे अर्जुन हा स्टडीमध्ये येऊन बसतो. आता त्याच्या डोक्यातले ते विचार काही जात नसतात. सायली म्हणालेली असते की माझ्या आईबाबांचा आणि माझा अपघात झाला होता. तर दुसऱ्या बाजूला आता सायली ही तिच्या रूममध्ये गेलेली असते. सायली बाथरूममध्ये फ्रेश व्हायला जाते, फ्रेश होऊन येते आणि आता फ्रेश होऊन आल्यानंतर तिला आरशात चेहरा बघतानासुद्धा त्या गोष्टी आठवत असतात. ती विचार करते की हे सगळं नेमकं मला काय आठवतं आहे, मला घरातसुद्धा असे वेगळे वेगळे भास होतात आणि इथेसुद्धा. तर अर्जुन हा चैतन्याला कॉल करून बोलावतो आणि मग तो चैतन्याला म्हणतो, चैतन्य, अरे मला ना काही संदर्भ लागत नाही आहेत, म्हणजे आज मी आणि सायली देवदर्शनाला गेलो होतो, तिथे लहानपणी तन्वी, रविराज काका आणि प्रतिमा आत्या जायचे, तिथे जे जे प्रसंग घडायचे ना ते सगळे हुबेहूब आज सायलीमुळे पुन्हा घडले आणि ती सगळी लोक सायलीला लहान असल्यापणाची तन्वी असंच म्हणत होते. म्हणजे अर्थात त्यांना तन्वीचं नाव माहीत नव्हतं, पण ते हे नक्की म्हणत होते की अशी एक लहान मुलगी यायची, ती असंच करायची आणि मला आठवतं आहे तन्वीच तसं वागायची. त्यावर मग आता चैतन्य म्हणतो, अर्जुन, अरे एवढे साम्य कसे काय असू शकते, एवढं कसं काय कोणी सेम टू सेम हुबेहूब असू शकतं ना, नक्कीच काहीतरी गफलत आहे, काहीतरी गडबड आहे असं मला वाटतं. आपण एक काम करूयात का, आपण बोर्डवरती सगळं काही पॉईंट टू पॉईंट लिहूया का? मग अर्जुन आणि चैतन्य बोर्डवरती पॉईंट टू पॉईंट सगळं लिहायला सुरुवात करतात. पहिलं तर रविराज काका आणि प्रतिमा आत्याचा अपघात झाला होता, त्यानंतर मग ती खोटी प्रिया वगैरे आली ते सगळं, आणि आज अचानक सायलीला पूर्ण जी तन्वी बनायला, तन्वी बनल्यापासून सायलीला ह्या घरामध्ये भास होत आहेत. तेच नाही तर ती तन्वीसारखं वागायलासुद्धा लागली आहे. हेच झालं आणि त्यानंतर आज जेव्हा आम्ही मंदिरात गेलो तेव्हासुद्धा ती तन्वी लहानपणी ज्या ज्या गोष्टी करायची अगदी तशाच करत होती. म्हणजे एवढ्या गोष्टी सारख्या कशा काय असू शकतात कोणाच्या? मग चैतन्य म्हणतो, अर्जुन, मला असं वाटतं की आपण सायली वहिनीचे आईबाबा शोधायचं असं ठरवलं होतं, ते काम आपण तसंच मागे सोडलं आहे, ते सुरू करायला हवं. एकदा का तिचे आईबाबा सापडले की या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला आपोआप सापडतील. मग अर्जुन म्हणतो, या यू आर करेक्ट, ॲब्सोल्युटली करेक्ट. तर दुसऱ्या बाजूला सायली ही सुद्धा त्याच सर्व गोष्टींचा विचार करत बसलेली असते. मला नेमकं काय होतं आहे, मला हल्ली घरामध्ये वेगळे वेगळे भास का होतात, मला ती मुलगी कोण दिसते, ती मुलगी कोण आहे जी मला घरात दिसते, मला नेमकं या सगळ्याबद्दल घरात कोणाशी तरी डिस्कस करायला हवं का, की उगाच घरातलं वातावरण आधीच टेन्स असताना मी या सर्व विषयावर नकोच बोलायला. ती या सर्व विचारात गुंतलेली असते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता नेमकं नक्की सायली ही तन्वी आहे हे सगळं कसं वरती येईल ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा.